नैतिक दृष्ट्या मी दोषी नाही, मी सध्या टार्गेटवर असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा यासाठी विरोधक दमानिया आक्रमक झालेत। त्यावरून धनंजय मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दोषी वाटलो तर राजीनामा देणार असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात असताना धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा विषय दादा आणि फडणवीसांकडे सोडला होता। मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत मात्र त्यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर नैतिकदृष्ट्या दोषी नाही असं विधान केलंय। माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय। यामुळे ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे। दिल्लीत धनंजय मुंडेंनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याचं आज कळलं असंही धनंजय मुंडे म्हणाले। आता मला खरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दिल्लीला येत आहेत हे मी दिल्लीला निघताना माहित नव्हतं। दिल्लीत आल्यावर कळालं की तेही या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येत आहेत। धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना राजीनाम्याचा विषय दिल्लीत गेल्याची चर्चा होती। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय, ही महाराष्ट्राची अवस्था आहे। काय राजकीय विषय असते तर ते म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच कळालं असतं, मला काय ठरवायचं त्याच्या अगोदर मीडियालाच कळालं असतं। त्यामुळे 21व्या शतकात कुठली गोष्ट लपून आणि छपून हा विषय तुम्ही ठेवू देणार नाहीत, आमच्यासारखे ठेवणार नाही। त्यामुळे असा काही विषय नव्हता, फक्त अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या समस्येच्या बाबतीत आदरणीय जोशी साहेबांना जे की केंद्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री त्यांच्यासमोर मांडणं आणि त्याची सोडून केलं। 51 दिवसांपासून ट्रायल सुरू आहे आणि मला टार्गेट केलं जात आहे असं विधान धनंजय मुंडेंनी केलंय। फडणवीस आणि अजितदादांना मी दोषी वाटलो तर राजीनामा देणार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि दादांच्या कोर्टात। 51 दिवस ज्या पद्धतीने ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे, स्वाभाविक आहे। मी पार्टीचा निष्ठावंत आहे, मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे। निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो, टीका सहनही करतो। जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे। आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केलं असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये, कारण आपण पण सुद्धा कुठल्या तरी गोष्टी मॉडेल ठेवलं पाहिजे। दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय। अजितदादांकडून अपेक्षा ठेवू नका, मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीत असं ट्विट संदीप क्षीरसागरांनी केलंय। संदीप क्षीरसागरांच्या ट्विटनंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलंय। मी फक्त ऐकून घेते असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं। मी काहीच पाहत नाही, मी तुमचं फक्त ऐकून घेतलं, बाकी मी काय बोलते। मी काहीच पाहत नाही, मी तुमचं फक्त ऐकून घेतलं, बाकी मी काय बोलते। 4 दिवसात मी दिलेल्या पुराव्यांवर कारवाई झाली नाही तर सर्व कागदपत्र कोर्टासमोर ठेवणार असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय। वाल्मिक कराड धनंजय मुंडे दोषी नसतील तर कारवाईची मागणी केली नसती, मित्र असतील म्हणूनच पाठराखण करणं चुकीचं आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। लिगॅलिटी जर समजून घ्यायची असेल तर 4 दिवस हे करण्यासाठी इनफ आहेत। 4 दिवसात जर त्यांनी ते केलं नाही तर कालच असं कळतंय की केतन थिरोडकर नावाच्या एका व्यक्तीने PIL दाखल केलेली आहे। त्या PIL मध्ये मी देखील इंटरव्हेन्शन करून हे सगळे डॉक्युमेंट्स कोर्टापुढे ठेवणार आहे। मुख्यमंत्र्यांना जर वाटत असेल की त्यांना मित्र आहे म्हणून त्याची जर त्याला पाठराखण करायची असेल तर त्यांनी एक भान ठेवायला हवं की जनता तिथे चिरडत
हा माणूस मोठा होतोय आणि कितीही तुमचे जवळचे मित्र असले तरी त्यांच्यावर कारवाई करणं हे मुख्यमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे. चौकशीनंतर काय निष्पन्न होतं त्यानंतर मुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील. मुंडेंच्या राजीनाम्यावर शंभूराज देसाईंची ही प्रतिक्रिया. 3 यंत्रणांमार्फत त्याची चौकशी सुरू आहे. SIT चौकशी करते आहे, CID चौकशी करते आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्याच्यामध्ये चालू आहे. मग या चौकशा यंत्रणा ज्या करतायत त्यांचे निष्कर्ष येऊ द्यात, त्याचे अहवाल येऊ द्यात. मग त्याच्यावर राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. बीड हत्या प्रकरणात मुंडेंवरचे आरोप सिद्ध झाले नाहीत तोपर्यंत राजीनामा देण्याची गरज नाही असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय. मागणी करणारे सगळे मागणी करतात, परंतु जोपर्यंत सिद्ध होत नाही, काय त्याच्यामध्ये लिंक होत नाही, तोपर्यंत आता त्यांचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार ते पाहतील काय करायचं. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटायचा प्रश्नच नाही. ते निर्णय घेणारे ते अधिकारी आहेत, ते त्यांच्याकडे अधिकार आहे, ते निर्णय घेतील. देवेंद्र फडणवीस अजित पवारांना योग्य वाटेल त्यांनी ते करावं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. सिस्टीम राबवण्यासाठी किंवा यंत्रणेला सगळं काम चांगलं करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्यांनी कराव्यात एवढंच मी सांगेल. मी याच्यानंतर सुरुवातीपासून एकच म्हणतोय की मला न्याय पाहिजे. न्यायासाठी सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे. त्यांना जे उचित वाटतंय ते त्यांनी कोणाचाही न विचार करता करायला पाहिजे अशी आमची कुटुंबियाची मागणी आहे.